आपण पाहत आहात सत्य व रोखोक न्यूज चॅनल MH10 सांगली न्यूज। आज पलूस तालुक्यातील सावंतपूर ह्या गावी दत्तगुरूंचे भक्त प्रल्हाद सावंत यांच्या अनोखी पिढीमधील गुरुदेव दत्तांचा जागृत महिमा अखंडित सेवा करण्यात सावंत कुटुंबे हे गुरुदेव दत्ताची अनेक वर्षापासूनची परंपरा जपत आली असून प्रल्हाद सावंत हेही गुरुदेव दत्त यांचे फार मोठे भक्त आहेत। तसेच आज दत्त पौर्णिमा व दत्त जयंती असल्याने सावंत कुटुंबियांनी गुरुदेव दत्तांचे मंदिर बांधण्याचे संकल्प केला। त्यानुसार त्यांनी गुरुदेव दत्तांचे मंदिर बांधण्यासाठी मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम हाती घेऊन पायाभरणीची खोदाई व उद्घाटन दत्तभक्त प्रल्हाद सावंत व निनाई सहकारी पतसंस्थे चेअरमन व प्रगतिशील शेतकरी कृषीभूषण नावाजलेली व्यक्ती व पलूस पंचक्रोशीतील अत्यंत शांत स्वभावाचे जयकर माने आप्पा व हिंदवी स्वराज प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष देवा सोनाळकर, निनाई सहकारी पतसंस्थेचे डायरेक्टर अभिजित सावंत तसेच दत्तभक्त संदीप सावंत यांनी पायाभरणीच्या खुदाईचे उद्घाटन केले व आज दत्त जयंती असल्याने दत्तांना पाण्यामध्ये घालून फुले वाहण्यात आली। यावेळी सावंतपूर गावातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या व दत्तगुरूंचा नामस्मरण व आरती म्हणण्यात आली। यावेळी सर्वांनी दत्तगुरूंचा जयघोष करून दत्त जयंती साजरी करण्यात आली। 95 वर्षापासून अखंडितपणे सुरू असलेली ही परंपरा आहे। तसेच सर्व दत्तभक्तांना भोजन व्यवस्था सावंत कुटुंबियांच्याकडून करण्यात आली। सदर कार्यक्रमाचे सर्व शूटिंग कॅमेरामन व व्हिडिओ शूटिंग स्नेहा सावंत यांनी केले। या बातमीचा सर्व आढावा MH10 सांगली न्यूजचे संपादक देवा सोनारकर यांनी घेतला आहे। पाहूया। वर बघा अप्पा श्री गुरुदेव दत्त म्हणा संकल्प कुठू घे काय कर दत्त येऊनिया उभारा सर्वावे साष्टांगे पाद केला प्रसन्न होऊनिया शिवाजीला जन्ममरणाचा मेळा तुझा जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती वाळता हरी भक्तिसा जय देव दत्त दत्त ऐकेला भले जाण हर फले मन झाले उन्मन नितुपणाची झाली पुरवण एका जनागणी दत्त जाण जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती वाळता हरी भक्तिसा जय देव जय चांदणी मुलांवर मलिन चरण MH10 सांगली न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।